सर्व राज्यांनी मॉक ड्रिल घ्या। 7 मे रोजी अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल घेण्याच्या गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचे निर्देश, तर विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश। गृह सचिव आज राज्याच्या सचिवांची बैठक घेणार। सकाळी 11:15 वाजता ही ऑनलाईन बैठक होणार। 7 मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात बैठक। एनडीआरएफ, एसडीआरएफ अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार। दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोकही व्यक्त। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा। राहुल गांधी आणि मोदींमध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा। सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसंदर्भात दोघांमध्ये भेट। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबत सुद्धा बैठक झाली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची या ठिकाणी उपस्थिती। पाकिस्तानचे पाणी अडवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा प्रयत्न मानला जाईल। पाकिस्तानच्या संसदेत भारताविरोधी ठराव एकमतानं मंजूर। बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताला धमकी देण्याचा हा प्रयत्न। भारत आणि पाकिस्तानातील तणाव एवढ्या वर्षातील परमोच्च सीमेवर। मिलिटरी ऍक्शन हा उपाय नाही। संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानला सल्ला। भारत पाकिस्तान तणावादरम्यान चीनचं मोठं वक्तव्य। साऊथ आशियामध्ये शांततेसाठी पाकिस्तानसोबत असल्याचं चीनी राजदूताचं वक्तव्य। राष्ट्रपती झरदारीची चीनी राजदूतांची भेट। अल उमर मुजाहिदीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात। चौकशी दरम्यान नाव समोर। मुश्ताकच्या हल्ल्यातील सहभागासंदर्भात एनआयएकडून तपास। सूत्रांची माहिती। दुसरी तलवार श्रेणीची युद्धनौका तमाल 28 मे रोजी आता भारताला मिळणार। सूत्रांची माहिती। तर रशियामध्ये बांधलेले 2 आणि भारतात बनवलेले 4 तलवार श्रेणीचे फ्रिगेट खरेदी करण्याच्या कराराचा एक भाग। तमाल युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात सुद्धा सक्षम। संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांकडून जपान सरकारचे विशेष आभार। पहलगाम हल्ल्यानंतर जपाननं भारताप्रती दाखवलेल्या एकजुटीचा संदेश हा कौतुकास्पद। भारत जपान संरक्षण संबंध मजबूत करण्यात तुमचं योगदान या संदर्भात प्रशंसा करतो। राजनाथ सिंगांची प्रतिक्रिया। संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील स्थायी समितीची बुधवारी महत्वाची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर आता काही युट्यूबर्स आणि सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। बलुचिस्तानमधील क्वेटा या ठिकाणी जंगल बाग या भागामध्ये पाक अधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू, तर बलूच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। पीओकेच्या चिनाब भागामध्ये पाकिस्तानचे रणगाडे दाखल। पाकिस्तानच्या आर्मीच्या जीपचा ताफा सुद्धा चिनाब भागात दाखल। पाकिस्तानच्या कराची आणि सिंध प्रांतामध्ये नेव्हीचा युद्ध अभ्यास, तर कराची बंदरावर रणगाड्यांच्या साह्यानं अभ्यास। भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानला धडकी। पाकिस्तानातील टाडा भागामध्ये पाक आर्मीची परेड। भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करू शकतो। ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईल्सनं भारत हल्ला करणार। पाकिस्तानी संसदेत विशेष अधिवेशनामध्ये खासदाराकडून भीती व्यक्त। तुर्की अझरबैजान नंतर आता मलेशिया पाकिस्तानसोबत उभा। पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीला मलेशियाचाही पाठिंबा। मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांची शहबाज शरीफशी चर्चा, तर भारतानं कोणत्याही प्रकारच्या चौकशीची मागणी नाकारली। पाकिस्तानकडून जमिनीवर मारा करणाऱ्या फतेह क्षेपणास्त्राची चाचणी, तर पाकिस्तानचं 120 किलोमीटर पल्ल्याचं हे क्षेपणास्त्र। भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानकडून सध्या क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू। पाकचे आरोग्यमंत्री मुस्तफा कमालची भारताला पोकळ धमकी। आम्ही अण्वस्त्र शबे बारातमध्ये आता फटाके फोडण्यासाठी ठेवली नाहीयेत। पाकमध्ये भारतीय सैन्य आल्यास परत जाणार नाही, मुस्तफाचं भ्याड वक्तव्य। 1971 मध्ये पाकचे 90,000 सैनिक भारतासमोर सरेंडर झाले। पाकिस्ताननं पराभवाचा इतिहास पुढच्या पिढीला सांगावा। बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री अख्तार मेंगलनं पाकिस्तानला झापलं। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। अनंतनागमध्ये 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। पहलगामचं स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणजेच SHO रियाज अहमद यांचाही समावेश। डीआरडीओ आणि नौदलाकडून आता मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची वैधता चाचणी। मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची वैधता चाचणी यशस्वी। भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये वाढ होणार।
दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये सुरक्षा वाढवली. पर्यटन स्थळांवरील जंगल परिसरात ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर नजर. पहलगाममधील हल्ल्यानंतर अनेक भागांमध्ये सध्या हाय अलर्ट. भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतली गावं आणि रस्ते सुनसान, तर आता पाकव्याप्त काश्मीरमधली हॉटेल्स आणि मदरसे सुद्धा बंद. युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकव्याप्त काश्मीरात सध्या घबराट. भारत हल्ला करेल या भीतीची पाकिस्तानला धडकी भरली, तर पाकिस्तानातील टाडा भागामध्ये पाक आर्मीची परेड. दहशतवादी हाफिज सईदची संघटना जमात उद दावानं भारताविरोधात पाकिस्तानात रॅली काढली, तर भारत पाकिस्तान तणावादरम्यान दहशतवादी संघटनेच्या कुरापती सुरूच असल्याची माहिती. नवी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर पाठपुरावा करत यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. सरकारची भूमिका बदलणार नाही, पुरंदरचं विमानतळ होणारच. भूसंपादनाला विरोध करणाऱ्यांशी बावनकुळेंनी चर्चा केल्यानंतर स्पष्टीकरण. स्थानिकांच्या मागण्या 7 दिवसात शासनाला कळवायला सांगितल्या. सुप्रिया सुळेंनी घेतली पुरंदरच्या विमानतळाला विरोध करणाऱ्यांची भेट. पोलीस स्थानिकांमधील राड्यासंदर्भात सुप्रिया सुळे आज पुणे एसपींना भेटणार. पुरंदरच्या समस्येवर चर्चेसाठी सुळेंचा आजचा इंदापूर दौरा सुद्धा रद्द. अजित पवारांनी छत्रपती कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. विरोधक कारखाना सुस्थितीत आणतील का, अजित पवारांचा सवाल. तर पॅनलला गालबोट लावलं तर माझ्या दारात उभं राहू नका, दादांची तंबी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी उद्या होणार. देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर निकाल लागावा, धनंजय देशमुखांची मागणी. त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा. भारतीय पुरातत्व खात्याचं त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र. मंदिराच्या आवारात अवैधरित्या लाडू विक्री होत असल्यासंदर्भातही तक्रारी. मनमाडच्या अंकवाडेमध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीत तेल मिश्रित पाणी आढळलं. विहिरीजवळ भारत पेट्रोलियम कंपनीची तेलवाहिनीला गळती लागल्याची शक्यता. गळती शोधण्याचं सध्या काम युद्धपातळीवर सुरू. नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक वाढली, तर लाल मक्याला 1900 ते 2200 रुपयांचा सध्या दर. जळगावच्या म्हसावदमध्ये रुळांवर दगड ठेवल्याचा प्रकार ठेवल्याचं रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानं दुर्घटना टळली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. रुळांवर दगड ठेवणाऱ्यांचा सध्या शोध सुरू. सांगलीच्या मिरजेत शासकीय रुग्णालयातनं चोरीला गेलेलं बाळ सापडलं. सांगली पोलिसांनी 48 तासात या बाळाला शोधलं, तर 2 दिवसांपूर्वीच शासकीय रुग्णालयातनं 3 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. नांदेडच्या सावरगाव माळमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक. पाणी मिळत नसल्यामुळे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकलं कुलूप. धुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे सौर कृषी पंप त्वरित बसवा. माजी आमदार कुणाल पाटील यांची मागणी. तर शेतकऱ्यांचं वीज पुरवठ्याअभावी आर्थिक मोठं नुकसान. धुळ्याच्या सागरीतील जामखेडी प्रकल्पातनं 4 गावांसाठी पिण्यासाठी आरक्षित पाणी सोडणार. जेबापूर, दापुरा, रोहण, सामोडे या गावामध्ये भीषण पाणी टंचाई. प्रकल्पातनं पाणी सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. नंदुरबारमध्ये खरीप हंगामात कापूस लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता. दरम्यान कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं पेरणी क्षेत्रात घटणार असल्याची माहिती. अवकाळी पावसामुळे वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये शेकडो क्विंटल हळद भिजली. हळद भिजल्यामुळे हळदीच्या दरात प्रति क्विंटल 700 ते 1000 रुपयांची घसरण. संतप्त शेतकऱ्यांनी हळदीचा लिलाव बंद पाडला. लातूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली, तर झाडं उखडून वाहनांवर पडल्याची घटना. वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावतीमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. पुढील 3 ते 4 दिवस पाऊस पडणार असल्याचाही अंदाज. संत्रा, कांदा इत्यादी पिकांना फटका बसण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट. अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळले. हळद उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. यवतमाळच्या पुसदमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. काही भागात गारपीट. पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत. शेती पिकांनाही फटका बसण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यानं फळबागांचंही मोठं नुकसान होण्याची शक्यता. नांदेडमध्ये वादळी वारा. शेती फळबागायतींचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. रस्त्यांवरील व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान. जळगावच्या जामनेर पारोळ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा. शेत पिकांचं मोठं नुकसान होण्याची ही भीती. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट. नागरिकांची उडाली तारांबळ.
कोल्हापूरच्या वारणानंतर आता कोडोली परिसरामध्ये गारांचा अवकाळी पावसाची हजेरी. 15 ते 20 मिनिटं पडलेल्या गारांमुळे गारांचा खच.